नमस्कार. आज आपण सांगली जिल्ह्यातील पलूस तालुका कुंडल या गावामध्ये श्री किरण थोरबुले यांच्या शेताच्या प्लॉटमध्ये इथं आलेलो आहोत. या ठिकाणी त्यांनी भेंडीचं 1 एकर लागण केलेली आहे आणि या ठिकाणी जवळपास 60 दिवस या प्लॉटला पूर्ण झालेले आहेत. आणि ह्या प्लॉटला आज बघता की एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा पानामध्ये इतकी ग्रीनिशपणा आहेत, कुठेही रोगराई दिसत नाही आहे. तर ह्या प्लॉटसाठी तिने काय उपाययोजना केल्या, काय औषधं वापरली, आपण त्यांना सविस्तर विचारा. साहेब नमस्कार. नमस्ते. तुम्ही सांगा की ह्या प्लॉटसाठी तुम्ही सुरुवातीपासून काय काय वापरलं, काय काय केलं? आम्ही ह्या प्लॉटला सुरुवातीपासून नेचर किंग कंपनी विटा या कंपनीचे सर्व औषधं वापरलेत, स्प्रे मारलेत, आळवणी घातलेत सर्व. बरं, तुम्ही ह्या औषधं ह्या प्लॉटसाठी नेचर केअर फर्टिलायझर विटा या कंपनीचे तुम्ही बायोलॉजिकल जे उत्पादन आहेत, सॉइल फॉर शुअर हे वापरलं का? वापरले चांगला सॉइल फॉर शुअर वापरलं. आणि मरसाठी तुम्ही WMF ह्याचा वापर केला. पॉलिफॉस्फेट गटातले तुम्ही 10-34-0 ह्याचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापर केला. बरं, हे वापरत असताना तुम्हाला नेमकं काय जाणवलं प्लॉटमध्ये सुरुवातीपासून असल्या उन्हाळ्याच्या ह्याच्यात अतिशय चांगल्या प्रमाणात औषधाचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळाले, चांगले 1 नंबर. तर तुम्ही बाकीच्या इतर शेतकऱ्यांना त्याचं काय आव्हान करशील? त्या सर्व शेतकऱ्यांना मी सांगेन की तुम्ही बायो इटा कंपनीचे जे आहे नेचर कंपनीचे औषध ते वापरा तुम्ही. आळवणी आणि वरती स्प्रे चांगल्या पद्धतीनं आहे. साहेब, तुम्ही आता ह्या प्लॉटला तुम्ही नेचर केअर फर्टिलायझरची तुम्ही बायोलॉजिकल उत्पादनं, पॉलिफॉस्फेट गटातली खतं तुम्ही वापरत आहात. तर तुम्हाला ह्या ठिकाणी ह्या प्लॉटमध्ये येणाऱ्या साहेब, तुम्ही आता भेंडीच्या प्लॉटला तुम्ही नेचर केअर फर्टिलायझर विटा या कंपनीचे बायोलॉजिकल उत्पादनं तुम्ही WMF वापरलं, सॉइल फॉर शुअर वापरलं, पॉलिफॉस्फेट गटातली खतं तुम्ही 10-34-0, 0-24-24 वापरला. तर तुम्हाला इथून पुढे हा प्लॉट किती दिवस चालेल आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्याच्यामध्ये उत्पादनात काय बदल होईल असं तुमचं वैयक्तिक? हा प्लॉट कमीत कमी 3 महिने चालणार आणि उत्पन्नात एक 20 ते 25% वाढ होणार, 100% असं तुमचं मत आहे तुम्हाला. 1 वर्ष झालं मी भेंडी करतोय, पण त्या पाठीमागल्या प्लॉट पेक्षा ह्या प्लॉट मध्ये मला उत्पन्न चांगलं भेटणार असं तुमचं हे. ठीक आहे, चालेल. ओके, धन्यवाद.